चरणावरती माझं डोकं आहे. मी गाण्याचं उदाहरण देऊन गाणं म्हणलं, बरोबर की नाही? गाण्याचं उदाहरण देऊन गाणं म्हणलं. मी तुला रंग म्हणलं का? आता कोण डोक्याला आणि मान हलवते? आता कोण डोक्याला आणि मान हलवून राहिला? मी तुला रंग आहे म्हणून सांगलं का? तुम्ही साक्षी आहात ना? तुम्ही साक्षी आहात की नाही? हो. मी गाण्याचं उदाहरण द्यायला सांगलं ना? कारण तू एवढं नाही ना, तू एवढा कमी बुद्धीचा आहे का? तू एवढा कमी बुद्धीचा आहे का? मला सांग बरं. मी गाण्याचं तुला उदाहरण देऊन सांगलं ना? सांगलं की नाही? हा नंगा दिसतो बाई मला, हा नंगा. तुला गाण्याचं उदाहरण नाही समजलं का? नाही समजलं का? गाणं जसं ताव खाते माझा तावाला भेटो का? तर तावाला भेऊन राहिली का म्हणलं? माझा जसा ताव ठोकणार, कोणा ताव ठोकून राहिला तू? कोणा ताव ठोकून राहिला? हाताचे होय का? आपली तर आपली लोकांची हसून भुलत राहिला का तू मला? आणि हसत म्हणजे आता हसू नाही राहिली मग कशी करा सांग? तुझा विचार का करा मला तोच नाही समजत. का करू मग रडू? हो रडू का बापा? जाऊन रडू रडून जाईल का? रडू आता हसला तर मध्ये हस नाही. अरे शांत झुडू करू नको बसू. अरे वा रे वा, तुझा विचार येते मध्ये. मी तुला गाण्याचा अर्थ सांगला, मग तुला समजलं नाही का? मला एक सांग, तू एवढा कमी बुद्धीचा आहे का? आणि मला म्हणजे तू कधी चिडली तर पाय भडी लगे चिडली तर पाय. तुला माहित आहे तू जरी चिडला असता मग तू पाय समजा का? तुला काय वाटून राहिलं? तू का समजून राहिला स्वतःला ग्रेट समजून राहिला का? मार लपड लपड लपड. अरे लपड लपड केल्याशिवाय तू काऊन बोलून राहिला? मग तू का बोलून राहिला सांग बरं मला? तू काऊन बोलून राहिला? मला मध्ये चिडली, मी हसून गाणं म्हणलं ना? चिडून गाणं म्हणलं का? चिडून गाणं म्हणलं का? हसून गाणं म्हणून सांग बरं मला. अरे म्हणते लपड लपड लपड. मग तू काऊन लपड लपड करून राहिला? तू आलास म्हणजे गाणं म्हणून बाजूला हो, तू नको बोलू. वा रे वा, कोणा शिकून राहिला? आता म्हणते तुला ताला फोडून तुझ्या चाबीमध्ये दम तर पाय ताला फोडायचा. तुझ्या चाबीमध्ये दम तर पाय ना ताला फोडता फक्त फोडशी. पहिले होऊ दे वय, होऊ दे तुझी, मग फोडशी ताले. समजलं का तुला? का आणि मी का म्हणलं याच कामापासून तयारी गेली ना कोणाकडच्या कोणाकडे? गेली की नाही सांगा? मी गाण्याचं उदाहरण देऊन दिलं, गाण्याचं उदाहरण दिलं. प्रत्येक घरामध्ये एक नवीन जीव पैदा होतो की नाही? चांगल्याला गाण्याचा आधार समजला तुम्हाला? समजलं की नाही? गाण्याचा अर्थ सांगितला मी. मग याला नाही समजलं असं गाण्याचा अर्थ सांगा बरं. नाही समजलं असं का? वा रे वा. अरे म्हणते तू जरी म्हणते नाराज झाली तुझ्या बोलण्याचं नाही समजत मला. महत्वाची गोष्ट ते समजलं का? हसलं तर हसायचंही नाही, शांत बसायचं नाही. मग कसं बसते तरी सांग सांग ना मला असं बसायचं कसं बसायचं. वा रे वा. मी का म्हणलं तुझ्यापेक्षा वरच्या शहरा बरोबर गमत झाली म्हणून सांगलं ना? झाली म्हणून सांगलं ना? आता म्हणते मला नंगा म्हणलं हे कमी एवढा कमी बुद्धीचा आहेस का तू? एवढा कमी बुद्धीचा आहेस का? तुला गाण्याचा आधार कोण सांगला? तुला गाण्याचा अर्थ सांगायला की त्याला काय समज? तुला नाही समजलं का? तुला का नाही समजलं? मग तुला समजायला पाहिजे ना? आता मध्ये म्हणते चिडली, मी चिडून कार्यक्रम करून राहिली का सांग बरं? चिडून कार्यक्रम करून राहिली का? अरे वा रे वा. आणि म्हणून म्हणते अरे दुसऱ्याच राऊंड मध्ये काऊन एवढा हा चिडला? दुसऱ्याच राऊंड मध्ये हा काऊन एवढा चिडला? सोडून आपल्या बायकोच्या बहिणी समजावून फिरला. ताल्याच्या चाब्या फोडची, चाबीमध्ये दमत पाय पडली आपल्या. किती ताल्याच्या चाब्या फोडची, चाबीमध्ये दमत पाय आपल्या. अरे मारीन गाण्याचा वारा तुझ्या मोडून त्यांचा पिता झाला. म्हणतं का? का वाटते तुले? खरं म्हणते जमलं का? तुझं जमलं का? मोड सांग. आणि जेव्हा तुझं आता म्हणते 7 वर्ष झाले तुला कोणतं सांगणार होय? मला एक सांग. सूरज मग दिवशी थांब. पहिले मला एक सांग. थांबा. तुला कोणता थांबा ना, तुला कोणता सांगणार होय का? 7 वर्षापासून तेच गाणे म्हणते. अनबर गाणे माझ्यासमोर आण का? आता म्हणलं ना काम तुम्ही बैरे होत्या का? 7 वर्षाला एकच चालवणार. नवीन का? नवीन नाही सांगलं का? नवीन नाही सांगलं मी सांग. 7 वर्षापासून मध्ये एकच म्हणून राहिलं म्हणते. तुझ्या संग 7 वर्ष झाले का दुय्यम करून राहिली तरी सांग ना. वा रे वा. आता म्हणते काही नवीन इव्हेंट मध्ये 7 वर्षापासून तेच म्हणते. मग आता तू गेल्या वर्षी पासून शाळेत का? मग तू कोण तोच गाणं म्हणलं सांग बरं मला. तू कोण तो गाणं म्हणलं मग? अरे वा रे वा. म्हणजे तू कोणा दबावून पाहिजे का? तू का चंपवून पाहिजे का गावाले? भेटतो का त्या सार केले? नाही घेऊन आली का त्या सार केले? वा रे वा. हॅलो. अरे तू
नाही होत तसं नाही होत बाबा बाबा तुझ्यासारखा धुलंदर शायरी शेतावरच नाही म्हणतो का समजलं का तुझ्यासारखा आहे धुलंदर शायरी क्षेत्रातच नाही साऱ्याच बाया कशी आहेत म्हणतो का बापा बापा काही सांगूच नको आणि म्हणून म्हणते अरे गाते गाते आज कैसा फिसल गया तू गाते गाते कैसा फिसल गया है तू अरे आज तो तू मेरे पैर में मिल गया गाते गाते कैसा फिसल गया तू अरे तू तो आज मेरे पैर में मिल गया मी तुला गाण्याचा आधार सांगलं तुला गाण्याचा अर्थ समजावून सांगतो तुम्ही माझ्या बाबाला तुम्ही साक्षी आहात समजलं का तुम्ही एवढे लोक साक्षी आहात मी सांगलं ना प्रत्येक परिवारामध्ये एक जीव असा पाहिजे आता जसे आम्ही झालो आमच्या पोटी झाले आणि आणखी कोणी होतील नाही का प्रत्येकच माणसाचा जीवन हा नवा येतो नाही का प्रत्येकच माणसाचा जीवन एक हा नवा येतो आता म्हणते मला नंगा म्हणलं तुला नंगा म्हणलं का तुला नंगा म्हणलं का त्याला म्हणतो तू कधी चिडलीस तर पाय तू का करशील तू करशील का सांग बरं मला तू जास्तीत जास्त पाखाटे उतरशील अजून का करणार आहे जास्तीत जास्त पाखाटे उतरशील अजून का करणार आहे सांग बरं मला अरे वा रे वा हो अरे चना वाटाणा फुगून गेला फुटला या कांद्याचा मोडा चना वाटाणा फुगून गेला फुटला या कांद्याचा मोडा आणि याच चिहाला समजत नाही मला शिकवते का आलू बोंड्या अरे चना वाटाणा फुगून गेला फुटला कांद्याचा मोडा आणि याच चिहाला समजत नाही मला हा शिकवते का आलू बोंड्या आलू बोंडा का शिकवणारच मध्ये आलू बोंडा शिकवला का इथं शिकवासाठी आला का तुम्हाला वा रे वा अग बाई अग बाई अग बाई अग बाई अग बाई अग बाई अरे या जानू विना अरे या जानू विना काही रंग चना है या जानू विना काही रंग चना माझ्या जीवाचा जीवलं नाही तो आता पिल्लू आता पिल्लू पिल्लू तर कुत्रीचं नाही तर त्याला प्रेमाला लाडा ना पिल्लू अच्छा तो मला पिल्लू आणि या जानू विना आणि या पिल्लू विना अरे रंग पिल्लू विना अरे फसला 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 कोण फसला सांगतो ना फसला 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 आणि आज माझ्या जसं दाखवत खाऊन येते तर तुम्ही का कमजोर आहो का जसा येतून त्यातून मी तुझ्यावर येऊन पडीन का मी एवढं काही बुद्धीला कमजोर आहो का तू जसा कशी मी येऊन पडीन का ते आम्हाला सांग समजलं का डोक्याला कमजोर का बुद्धीला कमजोर आम्हाला येऊन पडीन का मी समजलं का तर तुझे जमलं नाही का अरे म्हणून म्हणते अरे फसला 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 आणि आज माझ्या ओके मा हे इथं खाते की बाप्पा नाही खायला काय मजा होय का बा खेळली खेळली नाही खेळली होय का आणि आज माझ्या डावात फसला आज माझ्या आणि आज माझ्या
ताल्याची चाबी ताला फोडशील एवढा दम अरे आहे का तुझ्या दम मग बघशील तू खप अरे बापरे अरे आहे का तुझ्यामध्ये दम तू ठोकशील मग खप समजलं का ए सूरज मग आहे का तुझ्यामध्ये दम मग तू ठोकशील खप अरे तू जात मर्दाची आहे तू दाखव नको असा दम तू जात अशी मर्दाची आहे म्हणून तू दाखव नको तो दम अरे मारी ज्ञानाचा दणका तू असा मुसशील तमतम कोणती तमतम केली तमतम करून राहिली का बाबा मी तमतम करून राहिली का शांत चित्तपणे कार्यक्रम करत आहे ना आहे की नाही आता मला मध्ये तमतम तुम्ही कोणती तमतम केली सांग बरं तमतम हा तर मला मध्ये तू तमतम करू लागली कायची तमतम करून सांग बरं कसावा कोणती तमतम करते होती आता मला मध्ये चमचम करते बापा तू ताला फोडशील तू जरी ताला फोडला तर मी का उगी मुगी राहणार हो का फोड करसावी हा तू फोड सांगताला मला एक सांग तू जरी ताला फोडशील तर मी का चुपचाप बसणार आहो का हा मी नाही मोडीन का तुझा अगे मा मोडतो म्हणते तुम्हाला सवय आहे मोड मारून टाक बिलकुल आगामध्ये तेल टाकता तुम्हाला सवय होऊन बसली मग तू वाक्य पूर्ण करत जा मोड करशील अरे पण तुम्ही सांगतात पहिले ना मला बोलू नाही द्या मा भेजारून टाकतोस मग मला बोलू तर त्याच्यात मग बोलत जा तुम्ही नाही का मग तू जरी फोड जाते मी नाही मोड करीन का तुझ्या ताबीचा कोण समजलं का तुला काय वाटते तू जरी त्याला तुझ्यामध्ये एवढा दम आहे त्याला फोडायचा एवढा दम तुझ्यामध्ये त्याला फोडायचा आणि चाबी जरी मोडमाड जरी झाली आणि कधी अटकून गेली मग कशी राहिली म्हणतो मग कशी राहिली मग सांग ना अगे बरोबर अटकते माहित नाही का हो बाई माहित आहे मला तू सांग बरोबर अटकते ओके मा काय तिला माहित आहे हो का तुला एक्सपिरियन्स आहे असं काय तुला माहित आहे आणि म्हणून म्हणते समोर काय म्हणते ऐका सतीत्व बघणे अनुसयाचे प्रयत्न फसले तीन देवाचे आम्ही तर मानव आहोत समजलं का आम्ही हा मानव आहोत या मानव येवणीमध्ये कितीतरी संकट कितीतरी दुःख भोगावं लागतं या मानव संकटामध्ये या मानव जीवनामध्ये कितीतरी संकट कितीतरी दुःखाचा परिश्रम करावं लागते कितीतरी दुःख भोगावं लागतं कितीतरी संकट येतात त्या जिंदगीमध्ये या जीवनामध्ये प्रत्येक संकटाचा सामना करणं हे का माणसाचा कर्तव्य धर्म आहे प्रत्येक ज्या वेळेला त्या सतीने त्या सती अनुशयाने ज्या वेळेला ब्रह्मा विष्णू आणि महिषाला बाळ बनवलं होतं ब्रह्मा विष्णू आणि महिषाला बाळ बनवलं होतं त्यावेळेस त्या सतीने आपलं सतीत्व दाखवलं होतं त्या सतीने आपलं सतीत्व दाखवलं नाही तसं नाही मैं ये कर दूंगा मैं वो कर दूंगा मैं फाड़ दूंगा मैं तोड़ दूंगा ऐसा नहीं करता शायद मान्यवर के ऐसा थोड़ी होता है का अरे बरोबर सतीत्व बघण्या अनुसयेचे प्रयत्न फसले ती देवाचे दिसला काय दिसला सांगते त्या ब्रह्मा विष्णू महिषाला बाळ बनवलं त्या सतीने त्या ब्रह्मा विष्णू महिषाला बाळ बनवलं आणि बाळ म्हणून त्याला आपल्या छातीचं दूध पाजलं गाण्याचा आदर तर वाईट नृत्य माझा माय बाप हो निघते का एखादी शब्द तरी माझं गाण्याचं वाईट निघत आहे नाही तर मी टाकू का माझा फसल बाप रे काय ते तुझे
तुलेच बोलणे येते आणि म्हणते जग जागृत झालं पाहिजे या समाजाने काय तर सांग काढून माझ्या गाणी तू काय ते समजा लोकांनी लोक छुटी आहे ना बसून आहे का आणि लोक पाहता का पागल आहे का हा आणि हे त्या सतीने आपल्या सतीत्व दाखवलं त्या सतीत्व कसं दाखवलं त्या ब्रह्मा विष्णू महेशाला बाळ बनवलं त्या ब्रह्मा विष्णू महेशाला बाळ बनवलं आणि बाळाला छातीचं दूध पाजलं आपल्या छातीचं दूध पाजलं आणि ज्यावेळी त्या ब्रह्मा विष्णू महेशाच्या तिघाच्या 3 पत्नी आल्या त्यावेळी तिघाच्या 3 पत्नी आल्या त्यावेळेस त्या विचारू लागल्या की आमचे भरतार कुठं आहे त्या सतीला त्यावेळी विचारू लागले माझे माय बाप हो की आमचं भरतार कुठं आहे त्यावेळेस त्या सतीनं जबाब का त्या सतीनं काय सांगितलं या सतीने काय सांगितलं की वडका म्हणे तुमचा भरतार कोण वडका म्हणे तुमचा भरतार कोण आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे अरे दिसला 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 अरे दिसला दिसला